नमस्कार मित्रांनो, माझ्या परसबागेतल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मी आता चाललो आहे भाजीमध्ये, पण त्याआधी तुम्हाला मी इथे आमच्या परसवामध्ये जो फणस आहे, बरका फणस आहे, खूप गोड रसाळ आहे। त्या फणसाचे ते फणस दाखवते। फणस खूप छान असे आले तिथे। त्याचबरोबर इथे एक चाफ्याचं झाड होतं, पप्पाने आणलं होतं। ते पूर्ण मेलं होतं, पण त्याला आता पप्पाने पिशवीत 2 पिशव्यांमध्ये भरली, तर ते खूप छान झालं आणि जगलं पण ते। त्याला फूल पण इथे बघा एक आलं आहे, खूप छान असं फूल आहे, रंग खूप मस्त आहे त्याचा। तर ते खूप छान जगलं आहे आणि आता ते काही दिवसांनी आम्ही लावणार आहेत जमिनीमध्ये। या ठिकाणी इकडे मी रोज संध्याकाळची थोडी थोडी लाकडं फोडतो कुऱ्हाडीने, ते गोळा करून ठेवले आहेत। मग ते आई लाकडाच्या माचावरती लावते। हे रोजचं काम असतं, थोडंफार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते लाकडं फोडायचं। तर इकडे आमची भाजी आहे, आत्या आणि अंशू भाजीमध्ये आहेत, काय ना काय करतायत। समोर पप्पा पण भाजीचाच भाग आहे वरती थोडा केलेला, तिथे काहीतरी करतायत, म्हणजे पाणी वगैरे त्यांना काठ्या वगैरे लावायचं काम करतायत। तर इकडे अंशू आणि आत्या, अंशू तर आमचं खूपच काम करतो, डबल पण काम करतो कधी कधी। तर तो इकडे काम करतो आणि आत्या या ठिकाणी शेवग्याचं झाड आहे, लांब ओल्या शेंगा आहेत, तरी पण 1 मीटरभर लांब शेंग असते, 1 मीटरपेक्षा पण मोठी असते। तर इथे झाड आहे, त्याला पण शेंगा भरपूर आल्यात, त्या पण आज काढणार आम्ही संध्याकाळी। नंतर इकडे वालाची झाडं लावली आहेत, नवीन आहेत अजून, ती काही झाडं लागली नाही आहेत। इकडे भेंडी आहे, मी काल याला पाट केले होते आणि त्या पाटाला पाणी लावलं आहे आज आत्यानी। इकडे भेंडी धरलेत बघा भरपूर असे, खूप भेंडी धरतात। भेंडी छोटी झाड आहेत अजून, पण त्याला खूप भेंडे लागतात। हे या ठिकाणी पण बघा, इथे आम्ही समोर अंशू बसलं आहे, तो बघतोय भेंडे वगैरे सगळं। त्याचं निरखण्याचं खूप वेगळं आहे, ते निरखून बघणं सगळी झाडं वगैरे, ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे। इकडे पण गवारी आहेत बघा, गवारीला खूप लहान असतानाच लागलेत, अजून झाडं लहान आहेत पण गवारी वगैरे खूप लागलेत। तर जसे मोठे होतील तसे त्यांना आणखीन पण लागतील। इकडे काही पाट केले होते ना, त्याला पाणी वगैरे लावून झाले काल, आता पण पाट करायचे त्या गवारीचे। आणि इकडे पण थोडी भेंडी आहे, त्या भेंडीचे पण पाट करायचे आहेत। चला मी आता भेंडीचे पाट करतो आणि मग आपण पुढे बघूया। तर मित्रांनो इथे बघा, आत्या पाट करते, मी माती खोदली होती, जे आम्ही पाट केले होते पहिले प्लेनवाले, तर त्याच्यामध्ये झाडं लावली होती। ती झाडं तर थोडी मोठी झाली आहेत भेंडीची, म्हणूनसाठी त्याला असेवाले पाट करायचे आहेत, जेणेकरून त्याला सपोर्ट पण होईल, झाडाला भरणी पण होईल आणि त्यामध्ये पाणी सोडायला पण सोयीचं होईल, म्हणूनसाठी हे असे पाट करतात। त्याचं ते काम चालू आहे, आत्या इथे करते। तुम्हाला भेंडे पण इथे बरेचसे धरलेले बघायला मिळतील, इथे आत्या हाताने कसं करते। तर असेच अजून पण बाजूचा पण पाट करायचा आहे, तो पण झाला की नंतर मग याला पाणी पण लावणार आहे। हे बघा, ह्या खुरप्याच्या साहाय्याने माती आम्ही वरती करतो। अजून पण 2-3 प्रकारचे आहेत, लहान मोठी, हे सर्वात लहान आहे। याच्यानंतर थोडे थोडे मोठे मोठे आहेत, ते 2-3 प्रकारचे आहेत। त्यांनी काम खूप सोयीचं होतं, खूप छान होतं आणि फटाफट करायला होतं, हाताला त्रास पण होत नाही, म्हणून हे पप्पानी 1-2-4 प्रकारचे लहान मोठे असे खुरपे आणलेत। बघा इकडे पाट झाले तयार। मित्रांनो, पाट तयार करायच्या आधी त्याला आम्ही खत घालतो। खतमध्ये कोणतं, गांडूळ खत आणि शेणखत, कंपोस्ट खत, असे जे आहेत ते खतं ती घालतो। पप्पा ते गांडूळ खत आणि शेणखत आहे ते मिक्स करतात, इथे आणून 2 पिशांमधून वेगवेगळं आणलं आहे। गांडूळ खत वेगळं आहे आणि शेणखत वेगळं आहे, ते इथे पप्पा घमेल्यामध्ये दोन्ही पण त्यांचे जे प्रमाण आहे त्याप्रमाणे ते एकत्र करून मिक्स करून, नंतर ते ज्यांना पाट करायचे ज्या भेंड्यांना वगैरे झाडाला, त्याच्या खाली थोडं उकळून ते टाकतात आणि नंतर मग आम्ही ते पाट करतो आणि त्यांना माती वरती घालतो। त्याच्यामुळे गांडूळ खत आणि शेणखतामुळे खूप चांगला रिझल्ट मिळतो, खूप छान अशी झाडं होतात, खूप छान धरतात पण छोट्या वयात आणि भरपूर धरतात। तर आम्ही फक्त शेणखत आणि गांडूळ खतच वापरतो मित्रांनो, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान अशी भाजी मिळते। थोडा त्रास माकडांचा आहे मित्रांनो इथे, सकाळीच माकडं आली होती आणि त्यांनी ते भेंडे खाल्लेत, तुम्हाला मी दाखवतो। हे बघा तोडून नेले तिथले, तिकडे पण एक आहे अर्धा खाल्लेला, अजून बरेच असे भेंडे इकडे आहेत जे माकडांनी तोडलेले आहेत। तुम्हाला मी दाखवतो बघा इथे कुठे कुठे असतील। हा बघा इथला एक तोडलेला भेंडा,
अर्धे अर्धे खाल्लेले आहेत. आणि नुसते ते खात नाहीत तर ते झाड पण तोडतात. त्याच्यामुळे हे बघा इथे पण 2 खाल्लेत बघा अर्धे अर्धे. झाड पण तोडतात, पेसतात वगैरे ओढताना ते झाड तुटतं एकदम. गाया देतोय. आम्हाला हा काय देतोयस? तसे हे देतोय. हे काय हे? ते काय आहे? काय रॅडिश आहे तो. गाडी आहे? हा ओके. मग तू सगळे काढतोयस? हा. कशाला सगळे नको, बस झालं तेवढेच काढ. इकडे अंशू माकडाने खाल्लेले भेंडे मला दाखवते, तर चला जाऊया आणि बघूया. हे बघ, एक हिता आहे, हिता एक खाल्लेलं आणि हिता पण एक आहे खाल्लेलं. कोणी खाल्लेले आहेत हे? ते माकडाने. माकडाने? हे बघ, केक पण हिता आहे एक. ते पण माकडाने खाल्लंय? हा. मग त्याचे दात कुठे आहेत? ते हे बघ, हे काय आहे? ते दात आहे. ते कोणाचे? ते माकडाचे. माकडे जात आहेत ते? तुला काय समजलं ते माकडे जात आहेत? ते माकडा असं ते दगड मारल्यावर माकडा जाणार तिकडं. हा. मग तू बघितलंस माकडं आलेली? हा. केवढी होती? तसं मी नाही बघलोय. का तू नाही बघितलंस? पण असं ते मी बघत होतो. हे होय काय? हे बघत होतो. हे 2. ओके. मग आता तू काय करतोयस? अभी मी असं ते हे बघ ये आजीला हेल्प करूया. खाल्लेलं. ये आजीला हेल्प करूया. तिथे पण एक आजी मी हेल्प करते तुला. हे रॅडिश, हे आम्हाला रॅडिश आहे. आम्हाला. मग तुला कुठे आहेत? अरे हे आणि हे मला आहे. ते मला. हे काय आहे? हं? काय काय आहे ते? ते? हा. अरे हे काय ते? अरे ते असं पडलेलं असं ते माकडाने असं खाल्लं. काय ते? ते आणि ते तिकट आहे. ते त्याला काय बोलतात? भिंडा. भेंडा? तुला नाव येत नाही? हे गोळा कर. हे बघा, इथं पण एक आहे. हे बघ, बिग वर एक पण आहे. इथं बिग वर. पकड त्याला. हं? पकड. ते बघ. आणि एक पण आहे. 2. पकड. वरती पकड त्याला. असं काढायचं. दुसरं तुटणार नाही. असं काढायचं. मित्रांनो, मी जे आता गवार काढली ना, त्यामध्ये एवढी गवार मिळाली बघा. जवळजवळ 1 किलो एवढी गवार आहे. अशीच 1-2 दिवसांनी गवार मिळत असते. भेंडी पण तेवढेच मिळते, वाल मिळते. किंवा जे आम्ही जे काय केलं आहे, कोथिंबीर वगैरे जे सगळं थोडं 2-2 दिवसांनी असं मिळतं. 2-1 किलो. कारली पण त्यामध्ये आहेत. मित्रांनो, आम्ही जी हळद केली होती ती आईने कापली आहे. म्हणजे साफ वगैरे करून धुवून वगैरे ती कापली. त्यानंतर तिकडे वाळत घातली आहे. आता हे 2-3 दिवस झाले वाळते. म्हणजे दिवसाची ठेवते वाळायला, परत रात्री घरी असं करून 2-3 ऊन त्याला दिलेत. त्याचबरोबर इकडे बघा, जे ओले काजू आम्ही काढले होते त्याची टरफले ठेवली आहेत. तर पप्पांनी ठेवली होती, त्यांना काहीतरी उपयोग आहे त्याचा म्हणूनसाठी ठेवलेत. तर हे पण वाळल्यानंतर पिशवीमध्ये भरून ठेवणार. इकडे पप्पा बघा, त्यांनी वेगळे वेल लावलेत. काकडी वगैरे, दोडक्याची, पारोशे वगैरे सगळे जे आहेत त्याचे त्याला पाणी घालतात. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनल नवीन नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. हे असं ते काढतोय मी. कशाला काढतोयस?